नाही चालणार? तसं नाही ग. असू द्या, तसंही मला ह्या गोष्टींची सवय करून घ्यावी लागेल आता. खरं तर तशी गरज नाहीये. असू द्या ना पप्पा. हे बघा, मला ह्या गोष्टींची सवय नाहीये आणि आता तू जसा झाला असेल गोड मानून घ्या. अगं असं का बोलतेस? तू इतक्या प्रेमाने केलंयस तरी खास माझ्यासाठी, मग उत्तमच असणार. एक सेकंड. आहे, मस्त झालंय. चला, कोणाला तरी माझं काहीतरी उत्तम वाटतंय यातच मला समाधान आहे. अगं बेटा, असं निगेटिव्ह बोलू नकोस. हे बघ, हळूहळू ना सगळं नीट होईल. मला तर नाही वाटत. सगळंच बिघडलंय आणि मला ना याच दिवसाची भीती वाटत होती. कधी ना कधी हे घडणारच होतं. फायनली हा दिवस आता माझ्या समोर उभा आहे आणि मला कळत नाही आता यातून कशी बाहेर येऊ मी. हे बघ बेटा, याचं परमनंट सोल्युशन इतक्यात तरी निघणार नाही, वेळ लागेल. पण तरी हे घर तुझंच आहे आणि मी हक्काने सांगू शकतो की तुला हवे तितके दिवस तू इथे राहा. हवे तेवढे दिवस म्हणजे कायमची नाही का? हे बघ बेटा, गैरसमज करून घेऊ नकोस. पण लग्नानंतर नवऱ्यासोबतच राहते ना मुलगी. अच्छा, म्हणजे 2 दिवसात कंटाळलात ना मला? नाही, तसं नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतोय, तू कायमची इथे राहिलीस ना तरी माझी काही हरकत नाही. अगं, माझं जे आहे ते तुझंच आहे ना, आणि हे घरी. पण तुझं प्रेम आहे ना सोमवर. हॅलो, करून देतो रे बाबा, करून देतो. टेन्शन घेऊ नको तू, टेन्शन घेऊ नको. एक मिनिट, तू कॉल ठेव, कॉल ठेव, कॉल ठेव. अरे बाबा, अरे दिसत नाही का तुला? अरे फोन मध्ये बघून अरे फोन मध्ये बघ, तुला दिसत नाही का माणसं? हॉर्न नाही मारता येत का तुला? चल जा, चल चल. ए भाई, इधर एक औरत थी ना खड़ी. जो आवाज तारावजेचा वाटत होता तो आवाज तारावजेचा नाहीच आहे. मी तुला म्हणायचे ना कायम की आपलं सत्य एक ना एक दिवस जगासमोर येईल म्हणून. ह्या गोष्टीची भीती वाटत होती म्हणून मी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला होता. तू तर कधीच सुप्रसिद्ध गायिका वगैरे नव्हती, तुला गाता येतच नाही आणि हाच खोटेपणा मला माझ्या घरात चालणार नाही. तेव्हा सोहम, तुझ्या बायकोला तिच्या घरी घेऊन जा. तुम्हाला दिसत नाही का तो माझी बॅग घेऊन आलाय? म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की कायमस्वरूपी मी इथेच राहावं म्हणून. सोहम भाऊजी, आठवण येते ना तारा मॅडमची? हो, पण काय उपयोग आहे त्याचा? तिने चूकच एवढी मोठी केली आहे की आता मला बोलायला काही जागाच उरली नाही. तू या सगळ्यासाठी फक्त त्यांना नका दोषी ठरव, त्यांची बाजू समजून घ्या. सावली वहिनी, तिने एवढी मोठी चूक केली आहे तरीही तू तिलाच. सोहम भाऊजी, मला मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली आहे, पण त्यांनी हे सगळं कोणत्या परिस्थितीत केलंय हे सुद्धा समजून घ्या. याचा विचार करा. केला ना, खूप विचार केला, पण कितीही विचार केला ना तरी ही गोष्ट मला स्वतःला समजवता येत नाहीये की ती हे असं का वागली. त्यांची पण अवस्था तुमच्यासारखीच झाली होती. त्यांना गाणं सोडायचं होतं, त्यांना नव्हतं पटत हे सगळं. फार सुंदर लिहिलंय. काय लिहिलंय वाचा? चुकणारा माणूस हा कधीच मूर्ख नसतो, कारण मुळात चुकणं हा माणसाचा स्वभाव धर्म आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्या चुकांमधून तर आपण सुधारतो, आपण शिकतो, हो ना. पुढे ते म्हणतात की जो माणूस आपल्या चुकांमधून शिकत नाही तो खरा मूर्ख. मूर्खच म्हणायचं ना त्याला.
आणि हे फार महत्वाचं आहे की तो माणूस जो दुसऱ्यांनी केलेल्या चुकांची त्यांना शिक्षा देतो त्यापेक्षा तो माणूस जो दुसऱ्यांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांना माफ करतो तो जास्त मोठा होतो. मला तर असं वाटतं हे 100% बरोबर. एक मिनिट हे खरंच लिहिलंय पुस्तकात का तुम्हाला मला जे काही सुचवायचंय सांगायचंय ते आडून आडून तुम्ही पुस्तकात लिहिलंय बरं का म्हणून सांगताय? तुझी शपथ मी काय वेगळं पुस्तक लिहीन का तुला काय सांगायचं बरं, त्याकडे? मला जे काही सांगायचं ते सरळ सरळ सांगा. हे असं काय ग काय झालं? सारंग सर अजून घरी आले नाहीयेत. हा मग कामात असेल ना, फोन कर. घ्या. नाही तुम्हाला काय वाटतं तिने फोन करून बघितलं नसेल, तिने त्याला फोन केला असेल, त्यांनी फोन उचलला नसेल म्हणून ती बिचारी आपल्याकडे आली आहे ना. म्हणून म्हणते फक्त पुस्तकं वाचून काही होत नाही बरं का. हो, पुस्तकं वाचून काही होत नाही सावली, व्यवहार ज्ञान पाहिजे. एक्झॅक्टली. माझ्या ओळखीच्यांना मी सगळ्यांना फोन करून विचारलं की ते कुठे आहेत, पण ते कोणाकडेच नाही आहेत, ऑफिसमध्ये सुद्धा नाही आहेत. तुम्ही कोणाला तरी फोन करून बघताय का प्लीज? नाही नको, असं लोकांना फोन करणं आणि विचारणं बरोबर वाटणार नाही, कारण त्यानंतर ते काय विचार करतील आपल्याला नाही ना सांगता येत. थांब जरा, आपण वाट बघूया ना, येईल तो. थांब. नाही, आयुष्यात वाट बघणं पण फार महत्वाचं असतं. इथे म्हटलंच आहे, जो वाट बघू शकतो तो खरा यशस्वी होतो. पुरे आपण यशस्वी झालोय. म्हणजे अगं सारंग आलाय. जा बघ, जा बघ, जा. आलेच. आता पुस्तक बंद, हं? बंद. पुरे.